श्री सोपानदेवांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोपानदेवांनी गीतेला समश्लोकी रचलेल्या सोपानदेवी ग्रंथाचे सामुदायिक पारायण मार्गशीर्ष वद्य दशमी रोजी जुनी तापकीर गल्ली बुधवार पेठेतील हरभरे राम मंदिर येथे पार पडले। यामध्ये 500 पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतला। हरिभक्तपरायण नारायण महाराज गोसावी सासवडकर यांनी सोपानदेवी ग्रंथाचे महत्त्व समजून सांगितले। यावेळी हरिभक्तपरायण वाकलकर गुरुजी, हरिभक्तपरायण धनंजय काळे महाराज, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे राजेंद्र बलकवडे, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या विश्वस्त संगीता ठाकार, दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आदी उपस्थित होते। रामरक्षा हनुमान चालिसेने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। सोपानदेवीमध्ये भगवद्गीता ज्ञानेश्वरीप्रमाणेच 18 अध्याय आहेत। त्याचे महात्म्य यावेळी उपस्थितांसमोर उलगडले। पारायण केलेल्या भक्तांना सोपानदेवी ग्रंथ भेट देण्यात आला। पुणे, शिरवळ, कोंढवा, बुद्रुक आदी ठिकाणाहून भक्तांनी यात सहभाग घेतला। पारायणानंतर महाआरती महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी सासवड व जेजुरी येथेही पारायण होणार आहेत। हरिभक्तपरायण नारायण महाराज गोसावी सासवडकर म्हणाले की सर्वसामान्यांना समजावे अशा शब्दात ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचप्रमाणे सोपानदेवी ग्रंथामध्ये लिहिलेले आहे। गीतेत भक्ती, ज्ञान, कर्मयोग सांगितलेला आहे। त्याप्रमाणे ज्ञान कसे मिळवावे आणि भगवंत प्राप्ती कशी करावी हे सोपानदेवीमध्ये सांगितले आहे। याला 750 वर्ष होत असून त्याची पारायणे राज्यभर व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। त्यातील पहिले पारायण पुण्यात पार पडले। मी नारायण दत्तात्रय गोसावी, वहिवाटदार श्री सोपान महाराज देवस्थान सासवड। आमच्या घराण्यामध्ये सोपानदेवांनी समाधी घेतल्यापासून तिथली सेवा मिळालेली आहे। सोपानदेवांनी गीतेला समश्लोकी सोपानदेवी ग्रंथ केलेला आहे। चालेल का? याचा आवाज येईल? तर सोपानदेवी ग्रंथ आजपर्यंत उपलब्ध नव्हता, त्यामुळे लोकांना माहीत नव्हता। 1968 साली स्वतः आपण प्राप्त केलेला आहे। तो सोपानदेवांच्या ग्रंथाचा उल्लेख नाथ महाराजांच्या अभंगात आहे। जगत तारावया हरिलीला केली, प्रसिद्ध ते झाली सोपानदेवी। आणि त्या आधारानं आपण हा सोपानदेवी ग्रंथांचं पारायण करण्याचा मानस केलेला आहे। 2 वर्षानंतर सोपानदेवांच्या जन्मोत्सवाचा 750वा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं 750 लोक त्यावेळेला बसवावेत पारायणाला आणि सोपानदेवांचा ग्रंथ आणि सोपानदेवांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोचावं या हेतूने त्याची रंगीत तालीम म्हणून आज आपण या ठिकाणी काही ठिकाणी हे सोपानदेवांचं पारायण घेतो आहे। आमचे राम मंदिराचे वाकलकर गुरुजी यांना मी शब्द टाकल्यानंतर त्यांनी आज इथे पारायण घेण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यामुळं आज इथे साधारणतः 250 लोक या पारायणाला बसलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व आमचे धनंजय महाराज काळे करतायत। पुण्यामधल्या निरनिराळ्या देवस्थानमधली मंडळी, दशानिमंगल कार्य असेल, कस्तुरी चौक असेल, तुमच्या ज्ञानेश्वर पादुका असतील, अशा सगळीकडची मंडळी या ठिकाणी पारायणाला आलेली आहेत आणि त्यांच्या बाजूनं हा पारायण सोहळा आपण संपन्न करतो आहोत। हे सोपानदेवांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोचावं, लोकांनी सोपानदेवांचं त्या ठिकाणी अभंग आणि सोपानदेवी ग्रंथ याचं परिशीलन करावं याच हेतूने आपण हे करतोय आणि ती प्रार्थना करून हा ग्रंथ लोकांपुढे पोचावा हेच आपलं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी हे पारायण सुरू केलेलं आहे। ही पारायण अजून जेजुरी, सासवड या ठिकाणी 500 लोक आपण बसवणार आहोत आणि त्या दृष्टीनं हा ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचेल असा एक मानस आहे। कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। मी वाकलकर गुरुजी, आळंदीला ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला जेव्हा आम्ही एकत्र आलो, मी वाकलकर गुरुजी या ठिकाणी हरभरे राम मंदिर या ठिकाणचा आमचं हे परंपरेने खाजगी मंदिर आहे आणि आम्ही या ठिकाणी रामनवमीचे वगैरे सगळे आमचे उत्सव चालतात। परंतु हा जो सोपान देवांचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला तो ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला आमच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की सोपान काकांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्यामुळं गोसावी महाराज मला म्हणाले की आपण असा काही कार्यक्रम करायचा का। तर त्यावेळेला सोपानदेवी या ग्रंथाचं पारायण करायचं ठरलं आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आत्ता 729वा
सोपान देवांचा कार्यक्रम चालू आहे समाधी सोहळ्याचा. त्यानिमित्तानं आजच्या दशमीच्या दिवशी हा कार्यक्रम, आजचा दिवस खूप मोठा आहे. आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आज हाच कार्यक्रम अशाच दिवशी घ्यावा असं मला वाटलं. आणि रविवार असल्यामुळे सगळे लोक येतील या दृष्टिकोनातून हा मी पहिल्यांदाच या ठिकाणी आता सांप्रदायिक कार्यक्रम घेतलेला आहे, एकत्रित पारायणाचा. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद खंडागळे. या ठिकाणी सोपान देवी हा ज्ञानेश्वरांचे छोटे बंधू सोपान महाराज यांच्या ग्रंथाचं पारायण वाकलकर गुरुजी राम मंदिर कसबापेठ या ठिकाणी होत आहे. आणि खरं तर ज्ञानेश्वरी जशी भगवद्गीतेवरची टीका आहे, सर्वसामान्य माणसाला समजावं असं या ठिकाणी त्यांनी लिहिलं, तसंच काहीतरी सोपान देवीमध्ये पण आहे. आणि सोपान देवीचेही 18 अध्याय आहेत आणि साध्या अगदी तळागाळातल्या माणसाला समजावं यासाठी 12व्या शतकात सोपान देवांनी समाधी प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे ज्ञानेश्वर नव्हते पण त्यांचे मोठे बंधू त्यांच्या हातात ती सोपान देवी दिली आणि त्याची ओरिजिनल प्रत हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये सापडली. आणि त्याचं प्रकाशन सासवडचे आमचे गुरुवर्य नारायण महाराज गोसावी यांनी केलं. आणि हे एक औचित्य म्हणजे सांगता येईल. तसं भगवद्गीतेत भक्तियोग सांगितलंय, कर्मयोग सांगितलंय, ज्ञानयोग सांगितलंय, ज्ञानेश्वर भक्ती सांगितली. आणि हे सगळं करताना साध्या आणि सोप्या भाषेत ज्ञान कसं मिळवावं आणि भगवंताची प्राप्ती कशी करावी असं सोपं गणित सोपान देवांनी या निमित्ताने या सोपान देवीत मांडले. आणि त्याचं 750 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रभर याची पारायण व्हावी अशी इच्छा नारायण महाराजांनी व्यक्त केली. आणि त्या अनुषंगाने हे पहिलं पारायण या ठिकाणी होत आहे. आणि अशी येत्या वर्षभर सातत्याने सगळीकडे पारायण होणार.